नमस्कार. आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला हिरव्या मुगाचे थालीपीठ करून दाखवणार आहे. हे मूग मी 6 तास स्वच्छ पाण्याने धुवून 6 तास मी भिजवून ठेवले होते. 6 तासाच्या नंतर मी एका ओल्या कपड्यामध्ये बांधून हे रात्रभर ठेवून दिले. सकाळी उठल्यानंतर असे मोड आलेले दिसले. चला त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते बघू. त्याच्यासाठी मी जवळपास 10 मिरच्या घेतलेल्या आहेत. 10 मिरच्या घेतल्या. हे लसण आणि कोथिंबिरीची पेस्ट करून घेतलेली आहे. हे 2 चमचे धने घेतले, साबुत धने आहेत हे, आणि 1.5 चमचा जिरे घेतले. हे मिक्सरमधून काढून घेतलं. हे जे मूग होतं ते मूग पण मिक्सरमधून मी काढून घेतलेलं आहे. आता हे मिरची, जिरे, धने आणि लसणाची जी पेस्ट होती ती हे मिक्सरमधून काढून घेतलेलं हे पेस्ट आहे. आता ह्याच्यामध्ये आपण 1 वाटी कडधान्य घेतलं होतं तेवढेच आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. अर्धी वाटी मी बेसन घेतलेलं आहे. इथं गव्हाचं पीठ पाव वाटी घालायचं आहे, पण इथं स्किप झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी कसुरी मेथी टाकली. आणि आता 100 ग्रॅम एवढा दुधी भोपळा घालून घेतला. दुधी भोपळ्यामध्ये कॅल्शियम, आयर्न, फॉस्फरस, व्हिटॅमिन डी, प्रथिने, पोषक घटक असतात. त्यामुळे दुधी भोपळा आपण खाल्ला पाहिजे. आता हे सगळं आपण मिक्स पण करून घेऊ. आता त्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे. हे जिरे टाकले, 1 चमचा जिरे टाकले, आणि जवळपास 3 चमचे मी पांढरे तीळ टाकलेले आहेत. 3 चमचे पांढरे तीळ टाकले. तीळ टाकले. आता हे सगळं आपण त्याच्यामध्ये मीठ पण टाकून घेतलं. मीठ राहिलं होतं, मीठ पण टाकून घेतलं. आता त्याच्यामध्ये आपण हे मिक्स करून घेऊ. आत्ताच पाणी टाकायला नको, थोडं सगळं मिक्स करून घेऊ. आता व्यवस्थित मिक्स झालं, थोडं पाणी टाकून आपण मिक्स करून घेऊ. आता डो करून घेतला. अशा पद्धतीनं थोडा घट्ट अशा पद्धतीचा डो करून ठेवायचा. हा थोडा घट्ट डो करून ठेवला. अशा पद्धतीने तिंबून घ्यायचं व्यवस्थितरित्या. आता त्याच्यावरून तेल थोडं लावून ठेवलं तरी चालतं, किंवा थोडा ओला केलेला कपडा असा त्याच्यावर झाकून ठेवला तरी चालतो. एक पोळपाट घेतला, एक सुती ओला कपडा घेतला, आणि त्या सुती ओला कपडा त्या पोळपाटावर अंथरून घेतला. हे पीठ मी थोडं सैलसर करून घेते, थोडं पातळ करून घेते, कारण मला थालीपीठ करायचं आहे. थालीपीठ करण्यासाठी मी असा हा डो करून घेतला, आणि अशा पद्धतीनं त्याच्यावर मी पाणी टाकून घेतलेलं आहे त्या कपड्यावर. आणि आता हा डो त्याच्यावर ठेवून मी थालीपीठ थापत आहे. अशा पद्धतीनं आपण हे थालीपीठ थापून घ्यायचं. हाताला थोडं पाणी लावायचं, कारण हे आपल्या हाताला चिटकणार नाही हा थालीपीठ. त्यामुळं आपल्याला थोडं पाणी लावून हे थालीपीठ थापावं लागेल. अशा पद्धतीनं आपण हे थालीपीठ थापून घेतलेलं आहे. बघा, आकार छान आला. आता त्याला आपण थोडे थोडे छिद्र घालून घेऊ. हे छिद्र आपण तव्यावर टाकल्यानंतर त्याच्यामधली जी वाफ असते ते बाहेर निघून जाण्यासाठी उपयोग होतो या छिद्राचा, आणि सगळीकडे व्यवस्थित भाजलं जातं. तवा ठेवला गॅसवर, तव्यावर थोडं तेल टाकलं, आणि त्याच्यावर हे थालीपीठ टाकून घेतलं. बघा, अशा पद्धतीनं हे थापलेलं थालीपीठ आपल्याला अशा पद्धतीनं टाकावं लागतं. असं टाकून घेतलं. आता बघा, कलर पण किती छान आलेला आहे. आपण ह्याच्यावर तीळसुद्धा टाकू शकतो थोडं. आता थोडं तेल टाकून घेतलं. मध्ये सुद्धा आपल्याला त्या छिद्राच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला तेल टाकता येतं थोडं थोडं. अशा पद्धतीनं हे तेल टाकून घेतलेलं आहे. आणि आता त्याच्यावर मी झाकण ठेवते. एक मिनिट आपण हे झाकण ठेवून घेऊ. बघा, आपण आता काढून घेऊ. बघा किती व्यवस्थित वाफवलेलं आहे. आता आपण उंतण्याच्या सहाय्यानं आपण त्याला काढून घेऊ, आणि त्याला दुसऱ्या बाजूला टाकून देऊ. बघा, अशा पद्धतीने मी टाकलं दुसऱ्या बाजूला. बघा किती व्यवस्थित झालेलं आहे.
असं वातट पण झालेलं नाही, सगळ्या बाजूने व्यवस्थित झालेलं आहे. असं डिश मी तयार करून घेतलेली आहे. तुम्ही पण करा, खाऊन बघा आणि मला कॉमेंट करून सांगा कशी झालेली आहे ते. थँक्स फॉर वॉचिंग.